सो आम्ही जिथे राहिलो त्यांचे डिटेल्स हे, जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. रूम्स खूप क्लीन आहेत, वॉशरूम वगैरे पण खूप चांगलं आहे. समोरच मंदिर आहे, त्यामुळे तुम्हाला लाईन लावायची पण गरज नाही. 5 मिनटात जाऊन तुम्ही बघू शकता लाईन केवढी मोठी आहे. तर तो आपला स्टे समोर आहे तो, आणि हे मंदिर हे एवढं जवळ आहे. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हे बॅकपॅक विथ प्रॅक्स, मी प्रतीक साळुंके. ओम नमः शिवाय. दर्शन घ्या, समोरच कळस आहे. आणि आज सकाळचा क्लायमेट मस्त. काल रात्री नीट दिसलं नाही, तर आता तुम्ही बघा. गाभाऱ्याच्या इथेच आहे आपण आतमध्ये. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत गुप्त भीमाशंकरला. आणि रोहनने एक दुसरी वाट शोधली आहे, तिथून जातो आहे. का तर इथून शेकरू बघायला मिळेल आपल्याला. शेकरू हा राज्य प्राणी आहे महाराष्ट्राचा, आणि तो खरंच बघण्यासारखा आहे. तो फक्त आणि फक्त इकडे या भीमाशंकरच्या जंगलामध्ये बघायला मिळतो. याचं वैशिष्ट्य आहे ते. मला ॲक्च्युली उशीर झाला आहे फार, आणखी खूप ग्रुप रिटर्न पण येतात आहेत आणि खूप ग्रुप जात पण आहेत, त्यामुळे तिकडे गर्दी असणार. हे झाड पडलं आहे. काय काय जण भीमाशंकर वन डे प्लॅनमध्ये पण करतात. सकाळी लवकर येऊन लगेच दुपारी निघतात. पण माझ्या मते हा बेस्ट प्लॅन आहे. इकडे या, स्टे घ्या, आराम करा, दुसऱ्या दिवशी उठा, गुप्त भीमाशंकर करा, आणि मग परतीची वाट. भारी वाटते. तिथे गर्दी कमी असेल ना, तिथे कचरा कमी असतो. तिथे चांगलं आहे बघायला. हां, यार मस्त वाटतं यार खरंच. हे असं नॅचरल प्लेसेस भारी. कालपासून नुसतं भिजतोय आम्ही. मस्त एकदम शांतता आहे. जास्त ग्रुप इथून जात नाहीत. आम्ही चालू आहे ह्या रोडने. एक रोड जातो फिरून थोडा, आणि हा रोड पण सेफ आहे जायला. ती शांतता एक नंबर आहे. काय बोलतो? ग्रुपला वेगळी एन्जॉय करायला पण जागा आहे. हां रे, वरती वॉटरफॉल, वरती डायरेक्ट वॉटरफॉल आहे. तिथे वरती पोरं गेली आहेत, तुम्हाला दिसत असतील. डायरेक्ट मोठा वॉटरफॉल आहे. तर या रोडने येणार असाल ना तुम्हाला, तर नक्कीच काय ना काहीतरी बघायला मिळेल. जसं की आम्हाला तो साप बघायला मिळाला. छोटं पिल्लू होतं पण मस्त होतं. तर आपल्याला हे काका भेटलेत. ते 20 किलोमीटरचा ट्रेक करून आलेत. तुम्ही कुठून आले? ह्या बाजूने भोरगिरीवरून. तर हे काका या वयात पण एवढं बॅग घेऊन ट्रेक करत आहेत. 66 वा. आणि हे उतरताना खांडसवरून उतरणार आहेत सगळेच जण. यांचा रेल्वेचा ग्रुप आहे. 14 लोक. अरे वा. या वाटेने येताना हे गणपती मंदिर तुम्हाला दिसेल. गणपती बाप्पा मोरया. रोहनला लास्ट टाइम इथेच दिसलेला शेकरू, आणि वरती झाडावर असतात मोस्टली. इथे थोडं खाली उतरायचं आहे. एक शंकराची पिंड आहे, ज्या पिंडीवर कंटिन्यूस पाण्याने अभिषेक होत असतो. पाणी पडत असतं पिंडीवर, त्यामुळे ती गुप्त आहे. ते आधी कोणाला माहीत नव्हती तिकडे पिंड आहे ती, त्यामुळे याला गुप्त भीमाशंकर असं बोलतात. पण आता हे गुप्त राहिलं नाही आहे, आणि हार्डली अर्धा तास लागेल इकडे यायला तुम्हाला भीमाशंकर मंदिरापासून. तर तुम्ही येऊ शकता, पण सांभाळून आणि शांततेत या. जंगलाचा जर खरा अनुभव घ्यायचा असेल ना, शांततेमध्ये या. तुम्हाला काही ना काहीतरी दिसणार इकडे.
तर लोकांचं फार मोठं कन्फ्युजन होतं की गुप्त भीमाशंकर कुठे आहे. इकडे यायला 2 रूट आहेत. जो आपण आलो तो एक रूट, आणि ओढा क्रॉस नाही केला तर तुम्ही ह्या समोरच्या रूटने येता. हे समोरचे दिसत आहेत ते, आणि हा वॉटरफॉल लागतो त्याच्या खाली पिंड आहे. त्या पिंडीवर पाणी पडत असतं, तेच गुप्त भीमाशंकर आहे. तर तिथून समोरून जायला त्याला रोड आहे. इथे गर्दी केवढी आहे मी तुम्हाला दाखवतो. तर हे आहे गुप्त भीमाशंकरची ही पिंड आहे. दोन तासात झालं गुप्त भीमाशंकर. जायला अर्धा तास, यायला अर्धा तास इनफ आहे. पटापट झालं. तर पाऊस खूप चालू झाला आहे. खूप जास्त लाईन आहे आज. एवढी मोठी लाईन आहे. काल एकदम पुढे होतो. 2 मिनिटासाठी आपल्याला अर्धा तास लागला. हे ते एवढं लांब आहेत, त्यांना 4-5 तास तर नक्कीच लागतील. इकडचं क्लायमेट असंच राहणार आहे, फॉगी एकदम. आणि परतीचा प्रवास आपण जसं आलोय तसंच खाली उतरणार आहे. चला बघूया आपल्याला किती वेळ लागतो उतरायला. उतरताना मी काही जास्त व्हिडिओज काढणार नाही आहे. जर काय असेल तर काढेन. शेकरू तर आपल्याला दिसला नाही. खालून वरती येणाऱ्यांची पण गर्दी आहे, आणि वरून खाली जाणाऱ्यांची त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे. त्यामुळे एकदम हळूहळू उतरतो. फुल क्लायमेट ओपन झालं आहे. धुकं नाही अजिबात, आणि संपूर्ण क्लिअर दिसतं आहे खालचं गाव. तर पहिला उतरल्यानंतर आपल्याला इथे जायचं आहे. आता काल जिकडे आपण पैसे भरले होते वरती यायला, तिकडून म्हणजे इथून असं आपल्याला खाली उतरायचं आहे. पूर्ण 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 मग आपण इथे जाणार. मग इथून आपण आलो असं जाणार क्रॉस करून. मग इथून असं जाणार. जो हा काल बघितला होता पदरगड, त्या पदरगडाच्या इथून समोरून जाणार आपण. मी मगाचा जो व्ह्यू दाखवला तुम्हाला तो बरोबर इथून दाखवला. आणि असं आपण उतरत 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 इथून चालत, आणि मधल्या जंगलातून उतरत 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 असं 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 खाली आलं. ते बघायला आणि बोलायला जाम इझी आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ गेला आहे. पाऊण तास गेला उतरायला. पाऊस नाही त्यामुळे चिखल झालं आहे, स्लिपरी झालं आहे सगळं. तुम्हाला माणसं दिसत असतील इकडे. इथे इथे माणसं आहेत. आणि बरेचशी पोरं बोलतात की इथे पैसे देऊ नका. आणि आता एक मोठा क्राऊड गेला धावत धावत, आणि गेटच पाडून टाकला पूर्ण. पण गावातली माणसं बोलतात की ते आता जेव्हा लोक येऊन जातात त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नंतर ते लोक सगळा कचरा गोळा करतात वरपासून खालपर्यंत. मध्ये मध्ये मंगळवार ते शुक्रवार, आणि मध्ये मध्ये दगड रचायचे पण त्यांनी कामं केलेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण याच्यावर खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी पण आहेत की ते लोक बोलतात की वरती जर काय झालं तर हे लोक बघायला पण येत नाहीत. तर अर्धी पोरं बोलतात की पैसेच द्यायचे नाहीत, इकडे डायरेक्ट जायचं वरती म्हणून. कालचा जो येताना आपल्याला वॉटरफॉल लागला भर पावसामध्ये जोरात, तो हा वॉटरफॉल.
आता गर्दी बघा, पाऊस कमी आहे, सकाळपासून जास्त पाऊस नाही, त्यामुळे पाणीही कमी आहे. हा समोरचा क्लायमेट बघा. काल इकडे खूप पाऊस होता त्यामुळे व्हिडिओ काढताना आली. काय व्ह्यू आहे यार, एक नंबर व्ह्यू. वारा बघा किती आहे, आवाज बघा फक्त. काळोख झाला एकदम. 4:30 झालेत. खतरनाक आवाज, हा वाऱ्याचा आवाज आहे. लोकांना वाटेल वॉटरफॉलचा आवाज आहे. हे कालचं गणपती मंदिर आता दिसायला खूप चांगलं दिसतंय. एक शॉर्टकटची वाट आहे समोरून वरती जायला आणि उतरायला. फायनली आपण खाली पोचलोत. माझा चष्मा बघा, पाऊस पडला की उतरताना चष्म्यावर एवढं पाणी येतं ना, पायाखालचं काय दिसत नाही यार. सारखा चष्मा पुसायला लागतो. या चष्म्यावाल्यांचं दुःख नाही करणार आहे तुम्हा लोकांना. बरोबर 5 वाजलेत आणि आम्ही खाली पोचलो आहे. तर थँक्स टू रोहन की हा एवढा चांगला ट्रेक अरेंज केला त्याने आमच्यासाठी. राहायला आणि कशालाच काही इश्यू झाला नाही. जो थकवा आला आहे तो आता थकवा घालवायचा आहे आपल्याला, म्हणून आम्ही आता आलो या नदीवर. दुखले रे माझे, दुखले रे. पाणी लाल करायला की वरती हा काय भारी वाटते यार. उघडा बसलाय. एक नंबर. मागच्या वेळी गायब झाली. जेव्हा शेवाळे आला होता तेव्हा त्याने गुडघ्यांना काय काय बांधलं होतं उतरताना. खूप त्रास झाला मला, खूप त्रास. तुम्हाला खरंच सांगतो, चढताना काही वाटत नाही, पण उतरताना जी हालत बेकार होते. पायावर एवढं प्रेशर येतं ना तुमच्या, खास करून गुडघ्यांवर खूप जास्त प्रेशर येतं. कसं वाटलं? एकदम भारी, मस्त एकदम मजा आली. दमले? हो, दमायला तर होणारच ना. 1 वाजल्यापासून चालू केलं, आता किती 6:30 वाजले. तुम्हाला मजा आली? मजा आली. वाढवू जरा जास्त झाला, मस्त. पण जरा जास्तच चालायला जास्त चालायला म्हणजे नेहमीपेक्षा आम्ही चालतो, पण ह्यावेळी जरा जास्त पण तरी पण आपण आरामात आलो. पण मजा आली. भीमाशंकरचा आणि नवीन मित्राचा अनुभव खूप छान होता. खूप छान वाटलं. असे छान छान ट्रेक पुढे करायला नक्की आवडेल. आणि हा इथून पूर्ण व्ह्यू भीमाशंकरचा तुम्हाला दिसतोय. तर गाडी केली आहे, 1200 रुपये एका गाडीचे आम्ही केले आहेत आणि इथून डायरेक्ट कर्जतला चाललो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि आमचा भीमाशंकरचा ट्रेक कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. भेटूया कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये, कुठल्या तरी नवीन ठिकाणी काहीतरी नवीन एक्सप्लोर करूया.